देटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. राम राम मंडळी, कसे आहात सगळे? घाबरलात ना? घाबरायलाच पाहिजे की, कारण आम्ही घेऊन आलोय आणखी एक मराठी भय कथा आपल्या खेळ सावल्यांचा या यूट्यूब चॅनलवर. आजच्या कथेचं नाव आहे अतृप्त. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची कथा. तसं बघितलं तर वासना, लालसा, स्वार्थ, विकृती हे गुण म्हणजे प्रत्येक माणसाच्या स्वभावरूपी नाण्याची दुसरी बाजू. प्रत्येकात त्याचा अंतर्भाव असतो आणि प्रत्येकजण कमी अधिक प्रमाणात का होईना त्याच्या आहारी गेलेला असतो. पण काहीमध्ये हा आहारीपणा इतका ठसून भरलेला असतो की त्यांचे सगळे विचार त्याच्याच भोवती केंद्रित झालेले असतात. त्यांचं मन इतकं लालची असतं की त्याला ना समाजाच्या नियमाची चाड असते ना पाप पुण्याचं भय असतं. स्वार्थ असा काही त्याच्यावर हावी होतो की आपण कोणत्या मार्गाने निघालोय याचं देखील भान त्यांना उरत नाही. आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा अर्थातच वेळ निघून गेलेली असते. ही कहाणी अशाच एका कर्मदरिद्र्याची आहे. सारंग त्याचं नाव. 4 ते 5 हजार लोकवस्ती असलेल्या मुकुंद नगरातलं एक शेतकरी कुटुंबातला सारंग हा एकुलता एक मुलगा. आई वडील दिवसभर उन्हातानात शेतात राबत असे आणि हा गावभर उन्हाडक्या करत फिरायचा. वडिलांनी मोठ्या अपेक्षेनं त्याला शाळेत घातलं, पण शिक्षणाचं आणि त्याचं नातं फार काही जुळलं नाही. जेमतेम 10वी पास होऊन त्यानं शाळेला रामराम ठोकला. त्याचं फार काही वैषम्य सारंगच्या आई वडिलांना वाटलं नाही. घरी 4 एकर शेती होती. शेतात कष्ट करील आणि सुखानं पोट भरील असा विचार करून त्याने आपलं समाधान करून घेतलं. पण सारंगच्या डोक्यात वेगळंच होतं. त्याच्या अपेक्षा फार मोठ्या होत्या. त्याला एका दमात खूप सारा पैसा पाहिजे होता. नुसता पैसा नाही तर जगातलं सगळं, विशेषतः स्त्री सुख त्याला आपल्या पायाशी हवं होतं. त्याच्या मनामध्ये नेहमी विध्वंसक विचार येत होते. आपल्या मनातल्या आसुरी कल्पनाच्या मनोराज्यात तो अगदी तल्लीन होऊन जात होता. अर्थात त्यानं आपल्या मनातली कल्पना कधी प्रत्यक्षात आणल्या नाहीत, किंबहुना त्याला कधी तशी संधी मिळाली नाही. कारण घरातला लाडका असला तरी त्याच्या बापाची करडी नजर त्याच्यावर कायम खिळलेली असायची. त्यालाही बापाचा धाक होता, त्यामुळं कितीही मनात असलं तरी मर्यादाचं उल्लंघन करता त्याला येत नव्हतं. पण बापाचं छत्र टिकणार तरी किती काळ? सारंग 25चा असताना अचानक त्याचे वडील एका अपघातात गेले. आई दुःखाच्या सागरात बुडून गेली. वडील गेल्यानं जबाबदारीचं ओझं त्याच्या तरुण खांद्यावर आलं होतं. वडिलाच्या पुण्याईनं म्हणा की त्याच्या दैवाने 2 वेळेच्या जेवणाची त्याची सोय झाली होती. ठरवलं असतं तर एक सन्मानजनक आयुष्य तो जगू शकला असता. पण बेलगाम झालेल्या घोड्याला जसं आवरता येत नाही, सारंगचंही तसंच झालं. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या जणू काही सगळ्या वाटा मोकळ्या झाल्या. बापानं गाठीला साठवून ठेवलेल्या पैशावर त्यानं पहिला डल्ला मारला. लपून छपून दारूची चव त्यानं अनेकदा घेतली होती. सोबतच गावातील धनिक मित्राच्या सोबतीनं 1-2दा त्यानं शहरात जाऊन स्त्री शरीराची चव देखील चाकली होती. आता हातात पैसा म्हटल्यावर त्याची प्रत्येक रात रंगत होती. दारूची झिंग आणि तारुण्याने मुसमसलेल्या देहविक्री करणाऱ्या तरुणींच्या सहवासात खिशातले पैसे कधी संपले त्यालाही कळालं नाही. मग हळूहळू कर्जाचा बोजा वाढू लागला. त्याची ही कीर्ती एव्हाना गावात येऊन पोचली होती. एक वेळ अशी आली की गावातलं कोणीच त्याला रुपयासाठी उभा करत नव्हतं. पतीच्या दुःखात सारंगची आई पुरती खचून गेली. त्यातच सारंगच्या भानगडी कानावर आल्या. तिनं तर अंथरूणच धरलं. सारंगचा हात पिवळं करेल तेव्हाच तो सुधरेल अशी आशा तिच्या मनाला वाटत होती. नात्यागोत्यात अनेकांच्या मिनतवाऱ्या केल्यावर तिच्या प्रयत्नांना यश आलं. नात्यातलीच सुगंधा नावाच्या मुलीशी सारंगचा विवाह झाला. सुरुवातीचं काही दिवस सारंगमध्ये खरोखरच सुधारणा झाली. बायकोच्या सहवासात तो पुन्हा ताळ्यावर आल्याचे दिसू लागले. पण लवकरच त्याला या शांत जीवनाचा कंटाळा यायला लागला.
त्याची बायको सुगंधा मोठी कष्टाळू निघाली. घर शेतीची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन नवऱ्याला गुंतवून ठेवण्यासाठी तिनं सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र काही गोष्टी अपरिहार्य असतात, त्या घडल्याशिवाय राहत नाहीत. सारंग संसारात गुंतला खरा, पण त्याच्या शहरातल्या त्या नखरेल पोरीच्या आठवणी बेचैन करत होत्या. गाठीला पैसा असता तर त्यानं मागचा पुढचा विचार केला नसता, पण पैसा नसल्याने त्याच्या इच्छा आकांक्षा हातबल झाल्या होत्या. काही करून पैसे मिळवायचे भूत त्याच्यावर स्वार झाले, पण पर्याय सापडत नव्हता. असाच एक दिवस दारू पित असताना बाजूच्या टेबलवर बसल्याचं बोलणं कानावर आलं. गावाच्या बाहेर माळावर कुणी महाराज आलाय म्हणे. महाराज किती भारी असल्याच्या गप्पा त्यांच्यात रंगल्या होत्या. एक एक जण आपल्या बडाया मारत होता. माळावरच्या महाराजाने अनेकांना गुप्तधन काढून दिल्याचे बोलत होते. कसलंही काम करतो, फक्त दारू आणि पैसे पाहिजे. जसे लोकांवर चढलेले मंत्र उतरतो आणि लोकांवर मंत्रही सोडतो. म्हणजे एकानं गोंधळून विचारलं. पैसे दिले तर एखाद्या बाईला वश करायचा असेल तर तेही काम करतो. एकदम कुजबुजत्या आवाजात पहिला सांगू लागला. आणि या महाराजाला गुप्तधनही कळतं म्हणे. एखाद्याच्या नशिबात धन असेल तर तो त्याला काढून देतो. सारंग ते सारं ऐकून थरारला. एकाकी त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली. दारावर आलेल्या कुण्यातरी ज्योतिषानं त्याला त्याच्या नशिबात गुप्तधन असल्याचं सांगितलं होतं. सारंग उठला, त्याच्या गप्पात जाऊन सामील झाला. हा माळावरचा महाराज कोण, कुठून आला, तो काय करतो, त्याला कसं भेटायचं, एखादी गोष्ट करण्यासाठी तो काय घेतो, सगळ्याची माहिती त्यानं त्यांच्याकडून मिळवली. त्याला एकदम पैसे मिळवण्यासाठी आस दिसू लागली. माळावरच्या महाराजाला भेटायला तो एकदम आतुर झाला. त्यांना पिणं थांबवलं, एक बाटली सोबत घेतली आणि माळाचा रस्ता धरला. हा महाराज फार काळ एका ठिकाणी राहत नसल्यानं त्याला समजलं होतं. सकाळी एक कदाचित उशीर होईल असं वाटल्यानं तो आत्ताच त्याला भेटायला निघाला होता. सारंगची पावलं माळाच्या दिशेनं पडत होती. मनात रंगीबेरंगी विचारांची गर्दी झाली होती. डोळे लालसेनं चमकत होते. सारंगच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाला प्रारंभ होत होता. झपाट्यानं पावलं टाकत चिंचोळ्या वाटेनं तो रस्ता कापत होता. ही वाट त्याला कुठं घेऊन जाणार होती हे त्याला अजून माहीत नव्हतं. या क्षणी त्याच्या डोळ्यावर श्रीमंत व्हायची धुंदी चढली होती. माणसाचं आयुष्य म्हणजे एखादी आखून दिलेली पायवाट नाही, तर तो नदीचा एक प्रवाह आहे. जिकडे वाट सापडेल तिकडे जातो. जिकडे वाट सापडेल किंवा जिकडे उतार दिसेल तिकडे वाहत जात असतो. लालचेच्या उतारावरून सारंगचं आयुष्य असंच वाहत पाण्यासारखं जिथं वाट सापडेल तिकडं व्हायला लागलं होतं. सारंग माळावर पोचला तेव्हा रात्रीचं 9 वाजायला आले होते. एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली शेकोटी पेटली होती. सारंग जरा जवळ जाताच त्याला दिसलं की ती शेकोटी नव्हे तर त्या महाराजांची चूल होती. त्यावर तो कोंबडी वाजत होता. सारंग जवळ गेला आणि त्याला पाहून जरा घाबरलाच. काय भयानक दिसत होता तो. काळे भिन्न शरीर, कमरेखाली धोतर, गळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या माळा, दाढी वाढलेली आणि केसही तशीच पाठीवर रुळलेली. चेहऱ्यावर एक प्रकारचा उग्र भाव होता. भीतच सारंग त्याच्या जवळ गेला. ए बैस इथं, महाराज त्याच्यावर नजर रोखत म्हणाला. त्या आवाजात असं काही होतं की सारंग अधिकच खचला, मनातून घाबरला. त्याची स्थिती ओळखून महाराज खादा हसला. डरपोक माणसाने माझ्याकडे येऊ नये. सारंग चुपचाप त्याच्या समोर येऊन बसला. हातातली बाटली त्यानं समोर ठेवली. त्या महाराजांना आधाशीपणे बाटली उचलून तोंडाला लावली. अर्धी बाटली फस्त केल्यावर त्याच्याकडे एकटक पाहत महाराज बोलला. कोणाला वश करायचा आहे का? त्यानं सारंगला प्रश्न विचारला. त्या प्रश्नानं सारंग दचकला. काय बाबा? महाराज खदखदून हसला. तुला धन पाहिजे, तुला बाईचा भोग घ्यायचा आहे. सारंग त्याच्याकडे पाहतच राहिला. मोठी विचित्र अवस्था झाली होती. हा माणूस आहे की सैतान? आपण याच उद्देशानं आलो आहोत हे की याला कसं समजलं? महाराजाने त्याच्या मनातला विचार ओळखले होते. सारंगनं त्याला अक्षरशः साष्टांग नमस्कार घातला. आपण सर्वज्ञानी आहात महाराज, म्हणूनच तुमच्या पायाशी आलोय. माझी अवस्था फार बिकट झाली, मला यातून मार्ग दाखवा. काकुळतीला येऊन सारंग बोलत होता. तुझ्या मनासारखं होईल.
महाराजाने त्याला आश्वासन केलं. खरंच बाबा, सारंग एकदम हरकला. होय, मिळेल तुला हवंय ते, पण हा मार्ग सोपा नाही. काही मिळवायचं असेल तर काहीतरी गमवावं लागेल. भोग घ्यायचा असेल तर भोग द्यावा लागेल. धन मिळवायचं असेल तर मन द्यावं लागेल. सारंगची अवस्था संभ्रमित झाली. त्याला कशाचाच बोध झाला नाही. म्हणजे काय बाबा, मला जरा स्पष्ट सांगा, त्याने विनंती केली. महाराजांनी उरलेली बाटली तोंडाला लावली. लालबुंद डोळ्यांनी एकदा सारंगला निहाळलं आणि बोलायला सुरुवात केली. माझ्याकडे अनेक विद्या आहेत, पण मला त्या स्वतःसाठी वापरता येत नाहीत. मी तुला कोणतीही बाई वश करून देऊ शकतो, पण एखादी बाई वश करून मला तिचा भोग घेता येत नाही. मी तुला गुप्तधन काढून देऊ शकतो, पण ते धन माझ्यासाठी दगडा समान आहे, कारण मला त्याला स्पर्श करता येत नाही. मी माझ्या विद्येचा उपयोग स्वतःसाठी केला तर माझी सिद्धी नाश पावतात. त्यामुळे तू माझी इच्छा पुरी करायची, मी तुझी इच्छा पुरी करेन. तुला जर पैसा बाया हव्या असतील तर अगोदर तुला माझा चेला बनावं लागेल, माझी सेवा करावी लागेल. बोल, आहेस कबूल? महाराजांच्या ऑफरने सारंग एकदम थंड झाला. काय बोलावे त्याला सुचेना. हतबल झाला होता तो. आपण इथं येऊन हा विचार तर केला नाही ना. हा विचार त्याच्या मनात आला. एकीकडे मोह आवरता येत नव्हता, तर दुसरीकडे या महाराजाच्या नादी लागण्यात तो कासल्याचंही त्याला जाणवत होतं. काय करावं या विचारचक्रात तो अडकला होता. पण महाराज आपल्याच धुंदीत बोलत होता. मला राहण्यासाठी तुझ्या शेतात एक खोली काढ. तिथं मला अजून सिद्धी प्राप्त करण्यासाठी विधी करायचा आहे. त्यासाठी लागणारं सामान तू आणून द्यायचंयस. एकदा का माझा विधी संपन्न झाला की मी तुला हवं ते देईन. मी तुला श्रीमंत करीन. बोल, करणार नाही काम तू? सारंगचं डोळे लकाकले. श्रीमंत होणं हे त्याची महत्वाकांक्षा होती आणि त्यासाठी वाटेल ते करायला तो तयार होता. त्यानं हामी भरली. जा तू आता, त्यानं आश्वासक स्वरात सारंगला म्हटलं. उद्यापासून मी तुझ्याकडे येईन. एकदा का माझं काम झालं की तुझं काम मी केलंच म्हणून समज. सारंग उठला आणि परत फिरला. एकाकी महाराजांचा चेहरा गंभीर झाला. सारंगच्या पाठमोऱ्या कृतीकडे पाहत असताना त्याच्या मनात एक योजनाकार घेऊ लागली. मनातल्या मनात त्यानं आपला एक डाव मांडला. पुढची चाल अचूक खेळण्यासाठी तयारीही सुरू झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सारंगनं शेताचा रस्ता धरला. 4 गडी सोबत घेऊन सायंकाळपर्यंत त्यानं लाकूड फाट्याची 10 बाय 10ची झोपडी तयार केली. दिवस मावळला. सारंगचे सोबती परत गावात निघून गेले, पण सारंग तिथंच थांबला. कारण महाराज कोणत्याही क्षणी तिथे येणार होता. आपण घरी गेलो आणि महाराज इथं आले तर ते नाराज होतील, त्याला भीती वाटत होती. त्यामुळे तो तिथेच वाट थांबला. सूर्य अस्ताला गेला. अंधार पडू लागला. रात्रीचं 9 वाजायला आले तरी महाराजांचा काही पत्ता नव्हता. दिवसभराच्या मेहनतीनं सारंग थकून गेला होता. भुकेनं त्याचं डोकं कलकलत करू लागलं होतं, पण तिथून निघून जाण्याची त्याची हिंमत काही झाली नाही. अस्वस्थपणे तो झोपडीच्या समोर बसून राहिला. अर्ध्या अधिक तासाचा वेळ अजून निघून गेला. सारंग आता पेंगू लागला होता. एकाकी त्याच्या खांद्यावर कोणाच तरी हात पडला. क्षणभर त्याला वाटलं महाराज आले असावेत. त्यानं वळून मागं बघितलं तसं त्याचं हृदय दुप्पट गतीनं धडधडू लागलं. त्याच्या मागे 25शीतील एक स्त्री उभी होती, लावण्याने आणि सुंदरतेनं नटलेली. एखादी नवविवाहित साज शृंगार करून मधुचंद्राच्या रात्री लाजत लाजत आपल्या पतीकडे ज्या नजरेनं पाहते, तोच नकरेलपणा तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. सारंग मंत्रमुग्ध होऊन तिचं रूप न्याहाळत होता. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात तो विचार आला, एवढ्या भयान रात्री एक स्त्री इथं कशी? ही काही भुताटकी तर नाही ना? त्याचा बदललेला चेहरा बघून तिच्या चेहऱ्यावर मन मोहून टाकणारं एक स्मित झळकलं. घाबरू नकोस, मी कुणी चेटूक वगैरे नाही. तुझ्यासारखीच मी देखील हाडामासाची स्त्री आहे. पण तू कोण? इथं कशी? सारंगनं कापऱ्या आवाजात विचारलं. आपल्या मनातलं हिला कसं कळलं याचा विचार त्याच्या मनात अजून सुरू होता. तिच्या आवाजाने त्याची विचारशृंखला तुटली. मी माया,
ज्याची तू इथं वाट बघतोय त्याची मी सेविका आहे. महाराज या ठिकाणी येणार आहेत. त्या काही फक्त राहायला नाही, त्यांना एक मोठा विधी करायचा आहे. त्यासाठी या जागेची थाटणी आणि मांडणी अगोदर व्यवस्थित करावी लागेल. विविध तांत्रिकोपचाराने या जागेला सिद्ध करावं लागणार आहे. सारंगकडे एकटक पाहत तिने गंभीरपणे त्याला विचारलं. महाराज म्हणत होते तू त्यांना विधीत मदत करणार आहेस? हो, म्हणजे महाराज सांगतील ते काम करायला मी तयार आहे. ही जागा आणि ही झोपडी त्यांच्या सांगण्यावरनं बांधलेली आहे. तिच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव उमटले. त्याच्याकडे चोरटा कटाक्ष टाकत ती म्हणाली, म्हणजे तुला देखील श्रीमंत व्हायचं आहे तर? सारंग जरा वरमला. तिच्यासमोर आपली इच्छा उघड करायला त्याला संकोच वाटत होता. त्यामुळं नुसतं बघूया म्हणत त्यानं त्या चर्चेला पूर्णविराम दिला. एव्हाना मायानं आपलं काम सुरू केलं. त्या पिशवीतून एक एक साहित्य बाहेर काढत तिनं त्याची झोपडीच्या दारात मांडणी करायला सुरुवात केली. ते सगळं सारंगसाठी नवीन होतं. हाडं, कवटी, हळद कुंकू, तांदूळ, लिंबू, काहीशा वस्तू त्याच्या ओळखीच्या, पण बहुतांश वस्तूचं त्याला नावही माहीत नव्हतं. माया आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करून मांडणी करत होती. तिच्या मनासारखी मांडणी करून झाल्यावर तिनं एकदा खात्री करून घेतली आणि नंतर ती सारंगकडे वळाली. इथं जवळपास एखादी विहीर आहे का? सारंगने हातानेच बोट उजवीकडे दाखवलं. आता आपल्याला एक साधना करायची आहे. त्यासाठी मला तुझी मदत लागेल. तू तयार आहेस का? मायाच्या या प्रश्नावर सारंगनं नुसती होकारार्थी मान हलवली. काय घडतं हे त्याच्या फारसं लक्षात येत नव्हतं. जे होतंय ते बिनदिक्कीत स्वीकारण्याचं त्यानं ठरवलं होतं. म्हणून तर माया विहिरीच्या दिशेनं चालू लागताच तोही तिच्या मागोमाग गेला. मायाने 2 बादल्या पाणी आपल्या अंगावर घेतलं आणि त्यालाही तसं करण्याची सूचना केली. आंघोळ झाल्यावर दोघेही ओल्या वस्त्रांशी झोपडीत परतले. मायाने पुढच्या विधीला सुरुवात केली. झोपडीच्या दारात होम पेटवून ती त्या होमभोवती गोल गोल फिरू लागली. एकाकी तिने आपल्या ओल्या अंगाचे एक एक वस्त्र दूर करायला सुरुवात केली. तिचं ते रूप पाहून सारंग मंत्रमुग्ध झाला होता. मायाने आपली साडी दूर केली. ओल्या पेटीकोट आणि ब्लाऊजमध्ये तिचा कमनीय बांधा सारंगच्या हृदयाची धडधड वाढवत होता. काही वेळातच ती त्याच्यासमोर पूर्णपणे नग्नावस्थेत उभी होती. तारुण्याने मुसमुसलेले मायाचं शरीर बघून सारंगच्या अंगातील रक्तप्रवाह वेगाने वाहू लागला. तुझ्या अंगावरील कपडे काढ. तिचा तो आदेश सारंगला मोडता आला नाही. त्याने एक एक करत आपल्या अंगावरचे कपडे दूर केले. त्याला अनुरूप स्थितीत पाहून माया मोहरली. दुसऱ्या क्षणी तिने त्याला आपल्याकडे ओढले आणि आपले ओठ त्याच्या ओठावर टेकवले. तिचा तो आवेग पाहून सारंग काहीसा दाबला गेल्या. ही माझी पद्धत आहे सारंग. मूळमूळ हालचालीसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. तुला झेपेल ना सारंग? मला झेपेल की नाही एक कळेलच माया. सारंगी आता आक्रमक झाला. त्यासाठी हा अनुभव नवीन असला तरी खूपच उत्तेजक होता.